हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे हा एक सॉफ्ट गॉर्जियस असा लुक, जो की मी शॉर्टमध्ये कायमच शेअर करत असते, छोटे छोटे ट्युटोरियल्स, मेकअप ट्युटोरियल्स। पण आज विचार केला की लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करूया, म्हणजे सगळ्यांना माहिती तर पडेल की मी कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट यूज करते, कशा प्रकारे मेकअप करते। तर येस, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रामध्ये अशा काटापदराच्या हेवी वर्कवाल्या साड्या खूप जास्ती फेमस आहेत, पण याच्यावरती मेकअप कसा करायचा हे खूप लोकांना माहित नाहीये ना। मेकअप म्हणजे काय खरंच माहितीये का? कारण की साडीमध्ये जो कलर आहे तो आय शॅडो मध्ये देणं कुठपर्यंत बरोबर आहे, गोष्टी मी आज व्हिडिओमध्ये क्लिअर करते आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करते। सध्या गरमी खूप जास्ती आहे, लॉंग लास्टिंग मेकअपची गरज सगळ्यांनाच असते, कारण की मोस्ट ऑफ महाराष्ट्रीयन वेडिंग हे दिवस असतात, सकाळचे दुपारचे असतात आणि बऱ्याचदा मेकअप हा असा वितळून जातो। कोणत्याही प्रकारचा मेकअप करण्या अगोदर तुम्हाला करायचं असतं ते म्हणजे स्किन प्रिपरेशन, जी मोस्ट ऑफ लोकांना ही संकल्पना माहीतच नाहीये की मेकअप लॉंग लास्टिंग कसा होतो। सगळ्यांना असं वाटतं की प्रायमर वापरलं, कन्सिलर प्रॉपर वापरलं, नाही, ऍक्च्युली प्रायमरच्या अगोदरचे जे काही स्टेप्स असतात ना स्किन केअरचे, त्याच्यामुळे तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग होऊ शकतो। तर सगळ्यात पहिला मी आता जस्ट थोड्या वेळापूर्वी माझा फेस वॉश केलेला आहे। माझी स्किन जी आहे एक्स्ट्रीमली ऑइली स्किन आहे। मी माझा फेस वॉश नेक्स्ट कधीतरी दाखवेन मी सध्या कोणता, मी 2-3 प्रकारचे फेस वॉश वापरते। तर आता मी फेस वॉश करून बसली आहे ना, तर माझा फेस वॉश झालेला आहे, तर मी ना यूज करणार आहे टोनर। तर टोनर आहे मी नेचरचा रोज वॉटर, ऑल स्किन टाईपसाठी आहे। पोर्स क्लीन करतं, हायड्रेट करतं आणि ऑइलीनेस जो एक्सेस ऑइल असतो ना, येतो ना, त्याला थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। सगळ्यात पहिलं कोणतेही प्रोडक्ट यूज करण्या अगोदर त्याला चांगलं शेक करा आणि अप्लाय करा। टोनर अप्लाय केलं आणि मी हा टोनर जो आहे ना कंप्लीट ड्राय होईपर्यंत ठेवणार आहे, त्याच्यानंतरच प्रॉपर माझा बाकीचा मॉइश्चरायझर प्रायमर करणार। तर मी हे बघा संपलंय, बट हा मी सध्या वापरत होती सिंपलचं हायड्रेटिंग लाईट मॉइश्चरायझर, जे लाईट मॉइश्चरायझर आहे आणि हे संपलंय, पण मी तरी देखील असं वापरणार आहे, दाखवते। ओके, तर ह्याला मी चांगल्या प्रकारे अप्लाय करते आणि हे एवढं छान आहे ना, तुम्हाला असं वाटणार की पाणी अप्लाय करताय। अजिबात थिकनेस नाहीये, इझिली मेल्ट होतं आणि खूप छान मॉइश्चरायझिंगचं काम करतं। माझं मॉइश्चरायझर पण मी खूप छान प्रकारे ड्राय करून घेतलेला आहे। हा एक कॉम्पॅक्ट फॅन बोलू शकता तुम्ही, छान आहे। दिवसा मेकअप करता या तुम्ही रात्री मेकअप करता, डझंट मॅटर, पण तुम्हाला सनस्क्रीन लावणं खूप महत्वाचं आहे। तर मी आज तुमच्या समोर काही सनस्क्रीन दाखवते, काही म्हणजे एकाच ब्रँडचे 3 व्हेरिएशन आहेत। हे फॅब एसेन्शियल्सचे 30 SPF PA 4 टाइम प्लस, then 45 SPF PA 4 टाइम प्लस and 50 SPF PA 4 टाइम प्लस। प्रत्येकाची खासियत आहे, यासाठी तुम्हाला देतं ग्लो आणि प्रोटेक्शन। 45 SPF तुम्हाला 6 हवरचा लॉंग स्टे देतं आणि 50 SPF तुम्हाला ऑफकोर्स लॉंग स्टे देतं, हीट रे प्रोटेक्शन पण देतं। तर मी सांगेन की दिवसा जर तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल तर 50 SPF वापरा। सध्या आता मी फक्त मेकअप पुरता सनस्क्रीन लावते, रात्रीचा टाइम आहे, तर मी 30 SPF यूज करते आहे फॅब एसेन्शियल्सचं। इझिली ब्लेंड होते, बघू शकता, आणि येस, ग्लो तर नक्कीच देते। अप्लाय झालेलं आहे खूप छान असं। याला पण मी कम्प्लिटली ड्राय होऊ देणार आहे। सो नाव आता मी काय करणार आहे, अप्लाय करणार आहे लिप बाम। ते पण मी आज यूज करते एसेन्शियल्सचं शिया अँड कोकम लिप बटर।
या सगळ्या प्रोडक्टची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथून बाय करू शकता. इझिली ब्लेंड होतं आणि स्मूथ एक फिनिश देतं. तर आज मी यूज करते आहे शुगरचं बेस ऑफ ग्लोरी पोर मिनिमायझिंग प्रायमर. खूप छान प्रायमर आहे हे. माझं 3rd या 4th ट्यूब असणार आहे ही. याच्या अगोदर मी खूप यूज केलंय आणि तुम्ही बघू शकता मी व्हिडिओजमध्ये हेच यूज करते खूपदा. हे एकदम ट्रान्सपरंट आणि जिथे जिथे तुम्हाला ओपन पोर्स आहेत ना तिथे तुम्ही हे अप्लाय करू शकता. माझा फेस करणार आहे कन्सील. सो फेस कन्सील करण्यासाठी तुम्ही तुमच्या फेसच्या 2-3 शेड यूज करू शकता. L'Oréal 52चा लिक्विड कन्सीलर ज्याचा शेड आहे टॅन 206 प्रकारचं हे कन्सीलर आहे. छान कन्सीलर आहे, लॉंग स्टे देतं आणि हा असा दिसतो. त्याने ना माझे डार्क सर्कल कव्हर करते आहे. मंकी माउथ. तुम्ही ब्लेंडर सोबत ब्लेंड करू शकता किंवा तुम्ही ब्रशचा वापर करू शकता. मी ब्रशने ब्लेंड करते आहे. अशा प्रकारचा ब्रश आहे हा. इझिली कव्हर अप होतं डार्क सर्कल, जास्ती नसतील तर. आणि खूप डीप असतील तर मग तुम्ही ऑरेंज कलरचा कन्सिलर वापरू शकता. कन्सिलर अप्लाय केल्यानंतर फाउंडेशन लावायची घाई कधीच नाही करायची. कन्सिलरला कम्प्लीट सेट करायचं. आणि आता मी एवढ्या गरमीमध्ये मेकअप करते, तुम्ही बघू शकता. जस्ट मी बँगल्स घातलेत ना तर मला स्वेट येत आहे. एवढी गरमी आहे. समोर फॅन चालू आहे पण गरमी होती आहे आणि मी ट्राय करते आहे फॅनने थोडंसं ट्राय करायचं कन्सिलर. जास्ती पण नाही करायचं, क्रॅक होतात. क्रॅकी दिसतं बेस. सो गाईज आता मी काय करणार आहे, मी वापरणार आहे मेबलिनचं फाउंडेशन. शेड आहे 128 वार्म न्यूड. हा एकदम परफेक्ट मॅच बॅक ऑफ द हँड मी याला घेते आहे. एवढा मी घेतलाय. हा तुम्ही ब्लेंडर सोबतही अप्लाय करू शकता आणि फाउंडेशन ब्रश सोबतही तुम्ही अप्लाय करू शकता. तर मी आता ब्रश सोबत पहिलं अप्लाय करते, त्याच्यानंतर मी ब्लेंडर सोबत ब्लेंड करेन. सी ब्लेंड तिथल्या तिथे. जर तुमचं स्किन केअर प्रॉपर होत असेल ना तर तुमचा जो बेस आहे खूप छान बनतो आणि लॉंग लास्टिंग ही राहतो. फाउंडेशन ब्लेंड झालेला आहे. एवढा क्विकली ब्लेंड झालाय आणि एवढा क्विकली तो सेटही झालाय. मस्ट बाय प्रोडक्ट आहे गाईज. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. पण मी प्रेफर करेन की ऑफलाईन पहिलं घ्या, कारण की कसं असतं ना ऑनलाईन घेताना तुमचा शेड थोडा चुकू शकतो. पण तुम्ही ऑफलाईन म्हणजे दुकानात जाऊन जर घेत असाल तर तुम्ही तो ट्राय करून घेऊ शकता. फाउंडेशनचा शेड आहे ना तो इथे तुम्ही अप्लाय करा नेकवर. जर इथे तुम्हाला प्रॉपर शेड भेटला मग तो तुमच्या फेससाठी जाऊ शकतो इझिली. आता मी करणार आहे हायलायटिंग. कन्सिलर हायलायटिंग म्हणजे थोडंसं हायलाइट करणार आहे फेसला. त्यासाठी मी यूज करते आहे L'Oréal 52चा SNS 201 व्हॅनिला शेड. मी ब्लेंड करते आहे छोट्याशा ब्रश सोबत. आणि हो हा स्वेट प्रूफ आहे ऍक्च्युली, कारण की जरी तुम्हाला स्वेट आलं ना त्यात करून तुम्ही स्वेट काढू शकता पण मेकअप हलणार नाही. मी करणार आहे क्रीम कंटूर. करते आहे डेली लाईफ L'Oréal 52ची कन्सिलर पॅलेट, ज्याच्यामध्ये जो डार्कर शेड आहे ना त्याचा यूज करून मी माझा कंटूर करणार आहे. पॅलेट आहे जी बेस्ट एवर प्रोडक्ट आहे L'Oréal 52चा. तुम्ही नक्की बाय करा. याचा यूज करून तुम्ही तुमचा फेस कन्सील करू शकता, म्हणजे कलर करेक्शन करू शकता, हायलाइट करू शकता, कंटूर करू शकता. एकदम डार्क शेड आहे पण तो मी यूज करत नाही आहे. माझ्या स्किनपेक्षा 2 ते 3 शेड डार्कर शेड जो आहे त्याचा यूज करून मी कंटूर करून घेत आहे, कारण मला नॅचरल फिनिशमध्ये कंटूर करायचं आहे. कोणत्याही प्रकारचा मेकअप करताय तुम्ही, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची ब्लेंडिंग आहे. जर तुमची ब्लेंडिंग प्रॉपर असेल तर तुमचा मेकअप हा फ्लॉलेसच दिसणार आहे. असं नाहीये की तुमचे प्रोडक्ट आहे ना खूप महाग असावेत या असं काही.
अफोर्डेबल रेंजच्या प्रोडक्टमध्ये पण तुम्ही फ्लॉलेस मेकअप करू शकता. कॉम्पॅक्ट करायच्या अगोदर मी आज करते आहे लिक्विड हायलायटिंग. तर आज मी यूज करते आहे स्विस ब्युटीचा ड्रॉप अँड ग्लो हायलायटर. काहीसा असा आहे. ॲक्च्युली हात थोडा काढताना मला प्रॉब्लेम येतो, पण ओके, ह्याला मी लगेच ब्लेंड करणार आहे. तुम्हाला तो ग्लो दिसतोय का नक्की सांगा, पण मला दिसतोय. आता मी करणार आहे कम्प्लीट फेस सेट विथ ट्रान्सलुसंट पावडर. तर मी यूज करते आहे मेकअप स्टुडिओचा ट्रान्सलुसंट पावडर. पफचा यूज करते आहे मी. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पफचा यूज करू शकता. तुमचा फेस सेट करा. खूप लॉंग लास्टिंग होतो मेकअप. ब्रशचा यूज करून मी एक्स्ट्रा जो पावडर अप्लाय झाला आहे त्याला मी रिमूव्ह करते. पण तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा पावडर रिमूव्ह झाल्यावरही हायलायटर तसाच्या तसा आहे. मी करणार आहे पावडर कॉम्पॅक्ट. मी यूज करते आहे मॅजिक 4 कलर कंटोर पॅलेट. मोस्ट ऑफ ब्राईडसाठी यूज करते आणि याचा रिझल्ट खूप छान आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 शेड भेटतात. लाईट, एकदम डार्कमध्ये 2. तर याचा वापर करून तुम्ही तुमचा कंटोर करू शकता. याचा वापर करून तुम्ही तुमचा फेस कॉम्पॅक्ट करू शकता आणि हे वॉटरप्रूफ आहे. सगळ्यात पहिला मी याने माझं अंडर आय कन्सील करून घेते आहे. इन्स्टंट ब्राईटही होतं आणि खूप छान इफेक्ट देतं. जे शेड आहेत त्यांचा वापर करून मी माझं कंटोर कंप्लीट करते आहे. इट इज द टच ब्लश पैलेट फ्रॉम इमॅजिक. इमॅजिक का पाउडर ब्लश कंटोर पॅलेट एक नंबर आहे. फॉर ब्रायडल, फॉर साइडर तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला 6 शेड भेटतात. तर यामधला माझा जो फेवरेट आहे मॅच्युअर. मी याला अप्लाय करणार आहे सी व्हेरिएशनमध्ये. आता मी करणार आहे माझा फेस हायलाइट. त्यासाठी मी यूज करते युरोप कलचा हायलायटर आहे. सेम नायकाचा पण खूप छान आहे, अफोर्डेबल आहे. आणि हा तर तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात पहिला मी करणार आहे माझा आयब्रो डिफ. तर एवढा बेस झाल्यानंतर तुम्हाला यूज करायचा आहे तो सेटिंग स्प्रे. नक्की यूज करा. सेटिंग स्प्रे यूज कराल तर अजून लॉंग लास्टिंग तुमचा मेकअप होणार आहे. फिनिशिंग अशीच राहील लॉंग टर्मसाठी. पण मी कुठे बाहेर जाणार नाहीये, त्याच्यामुळे मी माझा सेटिंग स्प्रे वेस्ट ऑफ करणार नाहीये जस्ट फॉर अ व्हिडिओ. बट हा सेटिंग स्प्रे तुम्ही यूज करू शकता. सेटिंग स्प्रे चांगले आहेत तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, मी नक्की सांगेन. ब्युटीचा माझ्याजवळ स्पूली विथ आयब्रो डिफाईन ब्रश आहे. त्याचा वापर करून मी माझे आयब्रो डिफाईन करते आहे. जेल बेस प्रोडक्ट आहे. ओके, लिप लाईन करते. तर लिप लाईन करण्यासाठी मी यूज करते मार्सचा एज ऑफ डिझायर लिप लायनर, ज्याचा शेड आहे वाईन नाईट 05. तर आता मी करणार आहे माझा आय मेकअप कॉस्मेटिक्सची आय शॅडो पॅलेट. सो गाईज, मी घातलेली आहे एक मोरबिसी कलरची साडी, ज्याच्यामध्ये एक ब्ल्यू कलरमध्ये पण तुम्ही डिझाईन बघू शकता, गोल्डन बघू शकता. ब्ल्यू कलरचा ब्लाऊज घातलाय ज्याच्यामध्ये गोल्डन कलरची डिझाईन आहे. त्याच्यामुळे मी हे सगळे शेड्स सोडून कोणतेही शेड जर अप्लाय करेन तर ते खूप छान दिसून येतील. पण जर मी सेम शेड यूज करेन ना तर ते एकदम बेकार दिसणार आहे. आणि बहुतेक मुली असं करतात चुकीच्या गोष्टी की हा कलर आहे ना, मग या कलरचा आयशॅडो आईजला, त्याच्यामुळे तो जो त्यांचा लुक येतो तो एवढा वियर्ड दिसतो. पण हां, ह्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही जर नीट कराल ना मेकअपमध्ये तर तुमचा मेकअप खूप छान दिसेल. सो गाईज, मी आज यूज करते आहे फ्लिका कॉस्मेटिक्सची आयशॅडो पॅलेट, आयशॅडो ब्रश. याच्यामध्ये हा जो डार्क पर्पल शेड आहे ना याचा यूज करणार आहे मी आउटर कॉर्नरवर. आणि त्याला मी ब्लेंड करणार आहे. इनर सोबत मी ब्राऊन कलरचा शॅडो पण मिक्स करते. ओके, सेम अनदर.
लोअर लॅशवरती पण मी सेम शेड ब्लेंड करते. सेम ब्रश, तुम्ही दुसराही ब्रश यूज करू शकता. आणि यातला जो गोल्डन शिमर आहे ना त्याचा वापर करून मी हायलाइट करते. मी इनर बॉल्स लाईक दिस. आय क्यूपिड्स हायलाइट करते. मेबलिन न्यूयॉर्कचा कॉलोसल मस्कारा विच इज वन ऑफ माय फेवरेट. याच्यामध्ये तुम्ही ग्लिटरचा वापरही करू शकता आईजमध्ये, पण मला मॅट फिनिशिंग जास्ती आवडते. म्हणजे शिमर हवा पण जास्ती पण नको, गॉडी गॉडी लुक मला आवडत नाही. सो मस्कारा ॲप्लिकेशन केलेलं आहे. सेकंड साईडचं करते आहे पण हे अजून चिकटलेले नाही आहे प्रॉपर. चिकटते. लाईनला विसरू नका लावायला मस्कारा. फुलर लुक देतोय. मैं आज यूज करते है रेनेचा मिडनाइट कोहल पेन्सिल. स्मोकी लुक दिसतो खूप छान. आय शॅडो सोबत ब्लेंड करू शकता. सी ओके. माझ्या हेअरस्टाईलला कोणीही जज करणार नाही आहे. येस. तर अशा प्रकारे हा माझा लुक इथे क्रिएट होतोय. तर तुम्ही अशा प्रकारच्या साडीवर तुम्ही अशा प्रकारचा एक सबटल मेकअप लुक क्रिएट करू शकता. खूप छान दिसतो, प्रेझेंटेबल दिसतो. मेकअप लुक कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असे लुक शिकायचे असतील फेस टू फेस ऑफलाईन तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नक्की करा.